तर हॅलो मित्रांनो, बघा आज इथं कासा फेस्टिवलमध्ये आलो आहे आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे, म्हणजे तिसरा दिवस, रविवारच्या दिवसाने आलो आहे कासा फेस्टिवलमध्ये. चला जरा आतमध्ये काय काय आहे तुम्हाला मस्तपैकी दाखवतो. आज तुम्हाला मी दिसणार नाही, पण जरा मजा दाखवतो इकडली. तर चला आता आतमध्ये जाऊ आपले. कसा काय आम्हाला माहित नाही, आता हा मॅच झाला. चला तुम्ही दोघं पुढे पुढे, तुम्हाला मी व्हिडिओ तुम्हाला घ्यायला लागेल नाही काय. पत्रकार बंधू आमचे शेवटच्या दिवशी आता जरा गर्दी दिसतच आहे, गर्दीत आहेच ती तशी. सगळी बाजून पोस्या दिसत आहे, नुसती बारीकपासून मोठ्यापर्यंत सगळी दिसत आहे. सगळीच बघायला येतील इथं. तिकडे आपला पण स्वागत करतील तर काय नाही, तिकडे आपल्याला ना स्वागत करते. हाय पाण्यात तर फार चमकत आहे रे. हे पाण्यात बसून हेरायचं काय आपले, पाण्यात बसायला लागेल. मी तर अरे पण जेवणची जा तरी जापण देतो, ओळखीचा गेला कॉलेज. सर्वच मित्रांचं आमचं स्वागत आहे आणि नेहमी आम्हाला सहकार्य करणारे, आपल्या परिसरातील बातम्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम ते ना बोले व्हायरल बोलून नाही तरी पण ही सगळी मंडळी तरुण मंडळी आहे. तरुण मंडळी गर्दीत जमलीच आहे ती हळूहळू. आता सेवेमध्ये उपस्थित आहे. सगळा ग्राउंड भरला आहे तसं. बातम्या आणि अडचणी आता बरोबर टायमिंग झाला ना सगळ्यांचा येण्या जाण्याचा, तर बरोबर इकडं पब्लिक जमा झाले आहे. मित्रांनो आता आम्ही दोघं ओळखीच नांगले, पण ते नांगतच नाही आम्हाला. आम्ही नांगतच नांगत नाही आम्हाला. उस झूले पे हमको बैठने जाना है ये आताच आपल्यामध्ये आपल्या फेस्टिवल समितीला नेहमी सहकार्य करणारे आपल्या पालघर जिल्ह्याचा एक मित्रांनो, हे कासातले आपले कासा फेस्टिवलची गर्दी नांगाची राख इथं उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना आदराने मंचावर बोलवतो, त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. कासा फेस्टिवलची काय एक भारी गर्दी. माझे सहकारी मित्र आदरणीय बेलकर सर आणि आकाश बराड यांना विनंती करतोय, त्यांनी कुंदन मौनचा सन्मान करायचा आहे.
संतोष मुसाळकर इथे आमच्यासोबत उपस्थित झालेले आहेत. पुन्हा बहुसंख्ये म्हणजे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. पालघर जिल्हा शिवसेना प्रमुख आणि हे आपल्या बाहेर नाही का फोटो लागला तो शिवसेना प्रमुख संतोष देशमुख साहेब हे नेहमी त्यांच्याबरोबर असतात. काय करायचं फोटो घ्यायचं बहुसंख्ये इथं उपस्थित झाले. आनंदाचा क्षण आहे. त्याला आज जरा धन्य झालं हे गर्दी बघून खूप भारी वाटतंय. राहुल घरत साहेब पालघर शहर प्रमुख इथं आलेले आहेत. मी आणि त्यांनाही तिकडे विनंती सत्कार करतो चालू आहेत. त्यांचंही स्वागत इथं राजकुमार गिरी आणि सुयश घारपुरे यांच्या हस्ते होईल. सन्माननीय हो सन्माननीय विषय काही व्यक्ती या मंचाला हे आपले तारपा दिसायला लागला आहे कासा फेस्टिवलचा. वाडा इथं उपस्थित झालेले आहेत. फार दूरशी येथा इथे लहान गावात आता आसपासची गावात फार काय रे आता मला सांगत नाही कबूल करायचं आहे. ना मित्रांनो. वैद्य वाडा आपली शान आपली मस्त तारपा. मोठी जबाबदारी चिंतन भाऊ तुमच्यावर मान्यवर तुमच्यावर आणि वैद्य तुमच्यावर. सगळीकडे स्टॉल आहेत. पालघरचा इतिहास आम्हाला नवनिर्मित पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो तुमचे प्रयोग आताच्या फळाचे बापरे एवढी गर्दी खरंच जिल्हा तुम्ही केला. आनंद आहे आम्हाला. मला सांगायला अतिशय आनंद वाटेल वैद्य वाढण मॅडम या महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या सदस्य आहेत. अतिशय उत्तम कार्य त्यांचं आहे. मी आमचे तरुण कार्यकर्ते सुयश घारपूर यांना विनंती करेन त्यांनी सन्मान. चला आपल्याला अजून कुठे जायचं हिंडायला. चला आता खाऊची दुकानं सांगू एक दोन. 50 रुपये पाव 50 रुपये पाव. काय रे 50 रुपये. चला हे स्टॉल सांगू तूच हे जरा गर्दीतून जायला लागलं आपल्याला आता ते पालना तिकडे. चला हॅलो हॅलो विनंती करतो त्यांनी त्यांचं आपलं मोमेंटो देऊन आणि एक वा काय गर्दी आहे कास्यात ना तिकडं सत्कार समारंभ चालू आहे एकदम मस्तपैकी. एक तालुका हे आपले काय करायचं जायचं काय पालण्यात बसायला. उत्कृष्ट कार्य करणारी ही आपली मंडळी त्यामध्ये आमचे संतोषजी देशमुख असतील. हे नाव आवर्जून घ्यावंच लागतं. सुरेंद्र मातेरा हे जरा स्टॉल पण बघत जाऊ आपण कासे फेस्टिवल मध्ये. इकडे आसापुरा फास्ट फूड आहे मस्तपैकी. काय दोस्ता हो एकदम मजे में ना. हा हा तुम्ही आलाच व्हिडिओ. चला आपल्या झुल्यामध्ये भेटणे जाऊ का काय. एकदम खूप गर्दी कासा फेस्टिवल मध्ये. हे काय रे मला नागपूर जसं सगळेजण. काय होता मित्रांनो एकदम खूप गर्दी आहेत.
नाही, इकडं एक कासा फेस्टिवलमध्ये पालण्यात बसायला सुद्धा खूप गर्दी दिसून येत आहे. खूप दूर दूर से आए हैं. बापगाव, सायवन, आंबेघर, सेन्सरी, धरमपूर आणि अजून दुसरी पण गावं आम्ही. तिकडं लहान पोरांचा खूप छान. वा वा, एकदम मस्त. रात्रीचे काय भारी जत्रासारखी चमकते ही कासा फेस्टिवल. हे विचार करायला लागला, हा बसू का नको सांग. मी बारीक बारीक पोरा पाळण्यात फार बसेल. हा त्यांना कशी मस्त मजा येईना पाळण्यात बसायला. तर लहान पोरांचा तो काय मस्त अगिन गाडी जाय त्यांच्या. झुक 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 झुक. नहीं जमा जाना रे, ये हमारे बस की बात नहीं, हम इसमें हार जाते हैं जानबूझ के. बाकी साथ नहीं थे. छोटे बच्चे आनंद लेते हुए जिंदगी का मजा लेते हुए. ये काय रे पीटर, ये कसं काय, हे बारीक पोरांचंच आहे ना. तुला काय हिंडून हिंडून जाऊ तिकडं, बाहेरच्या रस्त्यावर असं निघत जाऊ. अरे ते काही कानच भेटतो ना, तर फार लॉस निघत असं मला तर वाटत. वाव, एक टू व्हीलर की गाडी आहे. घेऊन जायचं 92 60 28 24 92 60 34 असा मोबाईल नंबर आहे. श्री ऑटोमोबाईल असं लिहिलेलं आहे. घेऊन त्या कोणी घेतली. बरं, या बाळाला पुढे होतं त्याचा आईचा हात सुटू, ही छोटी लेकरू हरवली नाही, पण शोधत होती. त्याकडे आईचा हात सुटला की आई देखील शोधत असे. त्यापेक्षा हे फार सुंदर पद्धतीने पाठीमागे या वेळ पैठणीचा आपण पाहिला. येथे ठरली एक महिला सन्माननीय बापरे सिने अभिनेते भरत जगताप सर व्यासपीठाकडे प्रस्थान करायचा. सिने अभिनेते
रंगीदार चवदार आणि चटकदार अशी सुरुवात केलेली. या संगीताचा आनंद सतत ऐकत राहावा. रात्री 1-2 वाजेपर्यंतची वेळेचं बंधन आपल्याला आहे. त्यातही थोडीशी मुक्तता होत नाही. गीत आहे. वेगवेगळे कलागुण, वेगवेगळे गाण्याचे प्रकार, वेगवेगळे गायक. कसा रियाज, आई वडिलांचा चांगला आशीर्वाद, आईच्या घराचा पाठिंबा आम्हाला कळलंय. आणि त्यामुळे गाण्यामध्ये त्याची जे बदल आहे आणि अनेक TV चॅनल. तर मित्रांनो असा होता या कासा फेस्टिवल. आज काही डान्स असं दिसलं नाही मला, पण जरा गर्दी होती. मस्त इकडं तिकडं स्टॉल लागत फिरलो. पाळण्यात काय बसलो नाही, प्लॅन तर केला होता पण जरा बजेटचा विचार करून आता परत आम्ही काय रे पानवालं परत आम्ही आता गेटच्या बाहेर निघत चाललो. जरा बघितली मस्त कासा फेस्टिवलची मजा आहे. इकडं तिकडं तर चला पुढचे व्हिडिओत भेटू. तब तक के लिए बाय बाय. और 3 मेरी साली